चलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच आय-डी-बी-आय जाम आणि आय-डी-बी-आय एएम म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरची शॉर्ट नोटिफिकेशन काल आली होती. आज डिटेल नोटिफिकेशन त्या केसमध्ये आलेली आहे आणि नेमकं यासाठी क्रायटेरिया काय-काय आहे, कोण-कोण इलिजिबल आहे, कोण-कोण यासाठी इलिजिबल नाहीये, आपण कुठून फॉर्म भरावा, थोड्या वेगळ्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तुम्हाला रिजन वाईज, झोन वाईज व्हॅकन्सीज त्या केसमध्ये प्रोव्हाईड केलेले आहे. तर सर्व डिटेल आपण आय-डी-बी-आय बँकच्या एएम आणि जाम बद्दलची जी रिक्रुटमेंट आहे टोटल 1300 जागा म्हणजे 1300 वॅकन्सीज आय-डी-बी-आय ने काढलेले आहे. त्यामध्ये असिस्टंट मॅनेजरच्या 200 वॅकन्सीज आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजरच्या 1100 वॅकन्सीज. एएम साठी एक्सपिरियन्स गरजेचा आहे 2 वर्षाचा, पण जेएम साठी म्हणजे जाम साठी ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्सची गरज नाही. पण नेमकं आम्ही फॉर्म कोणत्या झोन मधून भरला पाहिजे याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला याच्यामध्ये पाहिजे किंवा डिटेल नोटिफिकेशनच आपल्याला बघायची. बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण जर यामध्ये विचार केला, नंबर ऑफ व्हॅकन्सीज ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ज्याला आपण ग्रेड ओ म्हणतो, ज्याची सॅलरी 6,14,000 रुपयापासून तर 6,50,000 रुपयापर्यंत ॲनम म्हणजे ऑन एन एव्हरेज 50,000 रुपयापेक्षा जास्तच महिन्याची सॅलरी त्या केसमध्ये आय-डी-बी-आय जामला पहिल्या महिन्यामध्ये दिली जाते. तर ती पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ, ज्याच्यात तब्बल 1,100 म्हणजे 1100 व्हॅकन्सीज त्या केसमध्ये आलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या व्हॅकन्सीज जामच्या याच्या अगोदर आलेल्या नव्हत्या कधी. 500, 600, 650 पर्यंत व्हॅकन्सीज आय-डी-बी-आय जामच्या याच्या अगोदर यायच्या, पण ह्या मोठ्या व्हॅकन्सीज आपल्याला पाहायला भेटतात. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्यावेळेस थोडंसं युनिक ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला पाहायला भेटते. थोडीशी युनिक ऍडव्हर्टाइजमेंट, याच्यावर मी प्रॉपर अभ्यास केला, त्यानंतर पीपीटी बनवली आणि लगेचच्या लगेच म्हटलं थोडं उशीर जर झाला असेल तरी आपण ही जी काही ऍड आहे ती बनवून टाकूया. रात्री अराउंड 10 वाजून 18 मिनिटं, 10 वाजून 20 मिनिटांनी मी हे लेक्चर रेकॉर्ड करतोय, पण गरजेचं आहे. बघा आता इथं त्यांनी झोन वाईज वॅकन्सी दिल्या, झोन वाईज अहमदाबाद असेल, बेंगलोर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड वगैरे दिले. पण यातले आपण कोणत्या झोन मधून अप्लाय करू शकतो? आपण मुंबई झोन मधून अप्लाय करू शकतो, आपण नागपूर झोन मधून अप्लाय करू शकतो, आपण पुणे झोन मधून अप्लाय करू शकतो. जे विद्यार्थी मुंबई झोन मधून अप्लाय करतील अशा विद्यार्थ्यांना 130 वॅकन्सीज, नागपूर झोन मधून 50 वॅकन्सीज आणि पुणे झोन मधून जवळपास 55 वॅकन्सीज. म्हणजे जवळपास आपल्याला ह्या 105 आणि त्या 130 म्हणजे 235 वॅकन्सी ह्या फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे अराउंड महाराष्ट्रातून ह्या ऑल इंडिया लेवलला दरवर्षी 500, 600, 650 वॅकन्सी यायच्या आणि त्यातून महाराष्ट्राचे 100 विद्यार्थी पास व्हायचे. आता इथं तर फक्त महाराष्ट्राची कॉम्पिटिशन असणार आहे या केसमध्ये. म्हणजे मुंबई, नागपूर आणि पुणे तुम्ही यातल्या कोणत्याही झोन मधून अप्लाय करू शकता. सर आम्ही लखनौ, कोलकाता, कोची इकडून अप्लाय करू शकतो का? करू शकता, त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो. पण मी तुम्हाला मेजर सांगेल, सगळ्यात जास्त वॅकन्सी इकडेच ना, 130 वगैरे ह्यावाल्या वॅकन्सी इकडेच. बघूया आपण याच अप्लाय करण्यासाठीचा क्रायटेरिया काय. आता इथपर्यंत कळालं. ह्या वेगवेगळ्या झोन आहे, मी इथं मुद्दामून याला हायलाइट केले. मुंबई, नागपूर, पुण्याला करतो आपल्याला अप्लाय करायचंय. बघा त्यांनी सांगितलं कोणत्या स्टेट मधले कोणकोणते, म्हणजे अहमदाबाद असेल तर कोणत्या स्टेट मधले असावे, बेंगलोर असेल तर कोणत्या स्टेट मधले असावे. मग थोडंसं आपण इकडे जर गेलो, हा मुंबईला महाराष्ट्र चालतंय, नागपूरला महाराष्ट्र चालतंय, पुण्याला गोवा आणि महाराष्ट्र चालतंय. महत्वाचं म्हणजे मुंबई म्हणून अप्लाय केलं असेल तर मराठी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. नागपूर मधून अप्लाय करत असेल तर मराठी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. पुण्यामधून अप्लाय करत असेल तर मराठी किंवा कोकणी यापैकी एक लँग्वेज लिहिता वाचताना बोलता आली पाहिजे. यापैकी एक, मी पुन्हा म्हणतो यापैकी एक. दोन्ही कंपल्सरी, म्हणजे कोकणी यावंच असं नाही, मराठी जमली तरी चालेल. तर ह्या वॅकन्सीज आहे. आता याच्याबद्दलची डिटेल माहिती, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन इथं मेन्शन केलेली आहे. हीच इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन मी थोडंसं पुढच्या स्लाइडवर एकदम आपल्या भाषेमध्ये आणली. सगळं ह्याच पार्ट पुढे थोडंसं आपल्या भाषेमध्ये आणलं. बघा आता महत्वाच्या सूचना, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन कोणकोणत्या विद्यार्थ्यांना. महत्वाच्या सूचना, उमेदवारांनी संबंधित पदासाठी दिलेल्या पात्रतेच्या निकषांनुसार आपली पात्रता तपासून अर्ज करावा आणि वर दिलेल्या झोनपैकी जे काही मल्टिपल झोन दिले फक्त एका झोनसाठीच अर्ज करता येईल. वर दिलेल्या झोनपैकी कोणत्या तरी एकाच झोन मधून तुम्हाला फॉर्म भरता येईल. म्हणजे एक तर तुम्ही मुंबई मधून भरा, एक तर नागपूर मधून भरा किंवा एक तर पुण्यातून भरा. पुढे, संबंधित झोनसाठी नमूद केलेल्या भाषांपैकी किमान एका भाषेचं वाचन, लेखन आणि समजणे उमेदवाराला येणे आवश्यक आहे. आता आपण मुंबईसाठी तर मराठीच होतं, नागपूरसाठी मराठी होतं, पण पुण्यासाठी मराठी आणि कोकणी होतं. त्यापैकी कोणती तरी एखादी भाषा वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि तुम्हाला समजली पाहिजे. हा वाला एक महत्वाचा क्रायटेरिया आहे.
म्हणजे एलपीटी असते, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, तर त्या हिशोबाने हा वाला एक पार्ट असतो. त्याच्यानंतर अर्जदाराने ज्या झोनसाठी अर्ज केला आहे त्या राज्याचे वैध डोमेन साईल, म्हणजे तुम्हाला नीट लक्षात घ्या, तुमच्याकडे डोमेन साईल असणं गरजेचं आहे. जर तुम्ही इकडून अप्लाय करत असाल तर बघा, इथं महाराष्ट्र अप्लाय करताच येत नाही, करताच येत नाही, करताच येत नाही. आणि इथं महाराष्ट्र सोडून दुसऱ्या स्टेटच्या विद्यार्थ्यांना अप्लाय करताच येत नाही, कारण त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय त्यांना डोमेन साईल, सेल्फ डोमेन साईल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, किंवा इयत्ता 10वी किंवा 12वीचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र सादर करावे ज्यामधून निवडलेल्या झोन राज्याच्या नमूद केलेल्या भाषेचं ज्ञान असल्याचे सिद्ध होते. म्हणजे एक तर तुम्ही ज्या स्टेटमधून अप्लाय करणार आहे त्या स्टेटचं डोमेन साईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा नसेल, किंवा तुम्ही त्या स्टेटमधून 10वी किंवा 12वीची एक्झाम दिलेली असावी आणि तो जी काही लँग्वेज आहे ती मार्कशीटवर कुठेतरी असावी. हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, म्हणून आपण मुंबई, नागपूर किंवा पुण्यातून अप्लाय करावं. त्यानंतर बघा, आता जर तरीही एखाद्याने अप्लाय केलंच, तरी एखाद्याने दुसरीकडून अप्लाय केलं, व्यक्तिगत मुलाखतीच्या म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यूच्या वेळी आवश्यक प्रमाणपत्र किंवा किमान आवश्यक पात्रतेसंबंधी कोणती अनिवार्य दस्तावेज सादर करण्यात अपयश आल्यास उमेदवाराला पुढील निवड प्रक्रिया सहभागी होण्यास अपात्र ठरवले जाईल. जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंटेशन नसेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू देता येणार नाही किंवा तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी अपात्र ठरवण्यात येईल. म्हणून फॉर्म भरताना काळजीपूर्वक आपण आपल्या स्टेटमधून किंवा आपल्या झोनमधून फॉर्म भरावा, आपल्या झोनमधून फॉर्म भरावा. आता नेमकं तुम्हाला पुण्यातून भरायचा, नागपूरमधून भरायचा की मुंबईतून भरायचा हा तुमचा प्रश्न आहे, पण इथून तुम्ही त्या केसमध्ये फॉर्म भरला पाहिजे. त्यानंतर मी थोडंसं पुढे गेलो इकडे. आता बघा, आता मी हे जाम बद्दल बोलतोय बरं का. सुरुवातीला मी ज्युनियर असिस्टंट मॅनेजर बद्दल बोलतोय, त्याच्यानंतर मी असिस्टंट मॅनेजर बद्दल पण बोलणार आहे, दोघांबद्दलही बोलणार आहे. आता हे जे सगळं चालू हे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर बद्दल बोलतोय, 1100 वॅकन्सीज बद्दल. आणि त्याच्यानंतर शेवटच्या पार्टमध्ये मी असिस्टंट मॅनेजरच्या ज्या 200 वॅकन्सी त्याच्यावर पण बोलेल. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय? Candidates should be graduate from any discipline from a university recognized by the government of India or any equivalent qualification recognized by the government of India. तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असावे, पण पासिंग ओनली डिप्लोमा कोर्स विल, हा डिप्लोमा चालत नाही, पदवीधर असावे. बॅचलर डिग्री तुमची जे काही ग्रॅज्युएशन आहे त्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 60% असणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे, जर तुम्ही जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात. जर तुम्ही एससी, एसटी, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट मध्ये येतात तर कमीत कमी तुम्हाला ग्रॅज्युएशनला 55% असणं गरजेचं आहे. तेच विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे. जनरल कॅटेगरी असेल, ईडब्ल्यूएस कॅटेगरी असेल किंवा ओबीसी कॅटेगरी असेल, तुम्हाला 60% ग्रॅज्युएशनला असणं कंपल्सरी आहे आणि बाकीच्या कॅटेगरीला 55% असणं कंपल्सरी आहे. तर हा एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी. ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागत नाही, कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागत नाही. त्यानंतर येतं महत्वाचं एज लिमिट. एज लिमिट काय? आता बघा, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर साठीचं एज लिमिट सांगतो मी तुम्हाला. JAM, ज्याला ग्रेड ओ आपण म्हणतो, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. एज लिमिट 1 मार्च 2026 नुसार, 1 मार्च 2026 नुसार तुमचं कमीत कमी वय 20 वर्ष किंवा जास्तीत जास्त वय 25 वर्ष. म्हणजे तुम्ही 20 वर्षापेक्षा मोठे असावे, 25 वर्षापेक्षा छोटे असावे. सर हे नाही कॅल्क्युलेट करता येत, मग अजून सोपं दिलेलं आहे. कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2 मार्च 2001. तुमचा जन्म 2 मार्च 2001 च्या अगोदर झालेला नसावा आणि नॉट लेटर दॅन 1 मार्च 2006. तुमचा जन्म 1 मार्च 2006 नंतरचा नसावा, तुमचा जन्म 2 मार्च 2001 च्या नंतरचा पण नसावा. म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ ही 2 मार्च 2001 च्या पुढे आणि 1 मार्च 2006 च्या मध्ये असेल. ह्या दोन डेटच्या मध्ये तुमची डेट ऑफ बर्थ बस असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. ओपन कॅटेगरीवाली, ओपन कॅटेगरीवाली. मग याच्यामध्ये एससी एसटीच्या विद्यार्थ्यांनी 5 वर्ष ऍड करा, 25 ला 30 करून घ्या. याच्यामध्ये ओबीसीचे विद्यार्थ्यांनी 3 वर्ष ऍड करा, 28 करून घ्या. एक सर्व्हिसमॅन असेल तर 25 प्लस 5 30 करून घ्या. डिसेबिलिटी असेल, हँडिकॅप असेल तर 10 वर्ष, 25 प्लस 10 35 करून घ्या. या हिशोबाने आहे. हे तुमचं एकंदरीत एज कॅल्क्युलेशन, एज कॅल्क्युलेशन वाला मुद्दा आहे. का नेमका मी यासाठी इलिजिबल आहोत का, मी कोणत्या कॅटेगरीमध्ये होतो त्यानुसार हा एज क्रायटेरिया. त्यानंतर पुढे जाऊया. सर फॉर्म कधीपासून भरता येईल? ही ऍडव्हर्टाइजमेंट आज म्हणजे 7 मार्च 2026 रोजी आलेली आहे.
उद्यापासून म्हणजे 8 मार्च 2026 पासून तर 19 मार्च 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 8 मार्च पासून 19 मार्च पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी ₹250 फीज आहे. बाकी ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी ₹1050 फीज आहे. फॉर्म 8 मार्च पासून 19 मार्च पर्यंत भरू शकता. तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरता येईल. महत्वाचा मुद्दा येतो सर, प्रोसेस काय आहे? प्रोसेस काय असते? तर याच्यामध्ये प्रोसेस अशी असते, एक सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू. सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू. सिंगल एक्झाम होते 200 मार्कची. त्यामध्ये लॉजिकल रिझनिंग प्लस डीआय. बघा आता लॉजिकल रिझनिंग प्लस डीआय मिळून 60 मार्क आहे. पण त्यात लॉजिकल रिझनिंगचे 40 मार्क असतात आणि डीआय म्हणजे कॉन्टचा पार्ट आहे त्याचे 20 मार्क असतात. तर असे 40 प्लस 20 या हिशोबाने 60 क्वेश्चन, 60 मार्क आणि 40 मिनिटांचा टाइम. त्यानंतर इंग्लिश 40 क्वेश्चन, 40 मार्क, 20 मिनिटांचा टाइम. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 40 क्वेश्चन, 40 मार्क आणि 35 मिनिटांचा टाइम. जनरल इकॉनॉमी, बँकिंग, कॉम्प्युटर वगैरे 60 क्वेश्चन, 60 मार्क आणि 25 मिनिटांचा टाइम. पण मी पुन्हा याच्यामध्ये म्हणतो, ही डायरेक्ट जॉईनिंग वाली एक्झाम आहे. पीजीडीबीएफ चा कोर्स नाहीये, डायरेक्ट जॉईनिंग वाली एक्झाम आहे. याच्यामध्ये 20 मार्कला कॉम्प्युटर विचारतात 60 पैकी. 40 मार्कला जनरल अवेअरनेस आणि 20 मार्कला तुम्हाला कॉम्प्युटर विचारलं जातं. तर असं एकंदरीत 200 मार्कची एक्झाम होईल. ही 200 मार्कची एक्झाम होईल. 200 क्वेश्चन, 200 मार्क. सर निगेटिव्ह मार्किंग असते का? तर हो. निगेटिव्ह मार्किंग 1/4 आपलं 0.25, एक क्वेश्चन चुकलो 0.25 तुमचे जे काही मार्क आहे ते कमी होणार आहे. सर सेक्शनल कट ऑफ असतो का? तर हो. ते बँक ठरवते किती लावायचा. पण सेक्शनल कट ऑफ आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा त्या केसमध्ये याच्यामध्ये असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे, सेक्शनल कट ऑफ पण असणार आहे. सर ही एक्झाम पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू असतो 100 मार्कला. 100 मार्काच्या इंटरव्ह्यू मध्ये ओपन, ईडब्ल्यूएस वगैरे ह्या कॅटेगरीतले जे लोक आहे, तर यांना मिनिमम क्वालिफिकेशन मार्क इंटरव्ह्यू सच शॅल नॉट बी लेस दॅन 50%. तुम्हाला 100 पैकी कमीत कमी 50 मार्क तरी पडले पाहिजे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ओबीएस वाल्यांना, ओबीसी वाल्यांना 45 मार्क अनिवार्य आहे. आणि जे काही फायनल सिलेक्शन आहे, आता काही लोकांना इकडे 50 मार्क 100 पैकी पाडणं कंपल्सरी आहे. ह्या कॅटेगरी वाल्यांना 100 पैकी 45 मार्क पाडणं कंपल्सरी आहे. फायनल सिलेक्शन ही ती सिंगल एक्झाम म्हणजे जी तुमची रिटर्न एक्झाम होती, कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश, जीएची, तर ती एक्झाम प्लस इंटरव्ह्यू याच्यावर फायनल सिलेक्शन आहे. ऑनलाईन टेस्ट जी झाली त्याला 75% वेटेज, म्हणजे तुमच्या पेपर जो आहे एक्झामला 75% वेटेज आणि इंटरव्ह्यूला 25% वेटेज. यांचं कॅल्क्युलेशन करून तुमचं फायनल सिलेक्शन होईल. म्हणजे याचं वेटेज फायनल सिलेक्शन मध्ये 75% असेल, तर इंटरव्ह्यूचं वेटेज हे 25% असेल. इंटरव्ह्यूचं वेटेज हे 25% असेल. सॅलरी बद्दल मी तुम्हाला सांगितलं. ऑन द जॉइनिंग द बँक सर्व्हिस ग्रेड ओ compensation of the cost company basis would be range between 6.14 lakh to 6.50 lakh. ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग अॅन्युअल इन्क्रीमेंट शाल बी ग्रँटेड. अॅन्युअल इन्क्रीमेंट होईल, सगळ्या गोष्टी होईल, पण एवढी तुम्हाला मिनिमम सॅलरी त्या केसमध्ये प्रोव्हाइड केल्या जाईल. हे होतं ज्युनियर असिस्टंट मॅनेजरच्या नोटिफिकेशन बद्दल डिटेल. यासाठी आपली जीएची बॅच पण चालू आहे. त्या जीएच्या बॅच मध्ये जर आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. याच्यानंतर मी एएम बद्दल सांगणार आहे, असिस्टंट मॅनेजर बद्दल. पण तुम्ही विद्यापीठ 1.0 नावाची बॅच घेऊ शकता. आज परचेस केली, आजपासून पुढे वर्षभर राहील. इथून मागे झालेले लेक्चर सगळे तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये भेटेल. स्टॅटिक जी काय असेल, बँकिंग टर्मिनॉलॉजी असेल, आरबीआयचे सर्क्युलर, न्यूजपेपर रिपोर्ट, गव्हर्नमेंट स्कीम, करंट अफेअर्स वगैरे यावाल्या सगळ्या गोष्टी ऑक्टोबर 25 पासून फेब्रुवारी 27 पर्यंत म्हणजे जवळपास 18 महिन्यांचा करंट अफेअर याच्यामध्ये भेटेल. इन्शुरन्स अवेअरनेस, मंथली मॅगझिन वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भेटेल. तर ही बॅच तुम्ही परचेस करू शकता 3,500 रुपयाला. सारथीच्या विद्यार्थ्यांना 3,000 रुपयाला. आणि स्पेशल करंट अफेअर्स ओनली बॅच आहे. फक्त करंट अफेअर घ्यायची असेल तर 2,500 रुपयाची ही बॅच आहे. ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे, त्याच्या कोर्सेस मधून ह्या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता. आता येतो मी थोडंसं एएम बद्दल. असिस्टंट मॅनेजर, जी काही असिस्टंट मॅनेजर साठी आलेल्या वॅकन्सीज आहे, ह्या झोन वाईज नाहीये, हा ऑल इंडिया लेवल साठी. पहिला तो मुद्दा. सर वॅकन्सीज किती आहे? 200. मग इकडं युआर साठी 81 आहे, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी. एससी साठी 30, एसटी साठी 15, ओबीसी साठी 54, ईडब्ल्यूएस साठी 20 आणि हे हँडिकॅप साठी 2 ह्या हिशोबाने वॅकन्सीज आहे. याला तुम्हाला एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे. एक्सपिरियन्स मॅन्डेटरी त्याच्यावर पण बघू आपण. बघा इथं असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए. असिस्टंट मॅनेजरची पोस्ट आहे, ग्रेड ए ची पोस्ट आहे. मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट झालेले असावे. पण एक्सपिरियन्स
पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमच्या ग्रॅज्युएशन नंतरचा तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा शेड्यूल पब्लिक सेक्टर बँकमध्ये, शेड्यूल प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये, कोऑपरेटिव्ह बँकमध्ये, ग्रामीण बँक पण चालेल. कॅन्डिडेट हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन द ब्रांच बँकिंग, तुम्हाला ब्रांच बँकिंगचा, तुम्हाला ऑपरेशनचा, तुम्हाला रिटेल असेटचा, क्रेडिटचा, सेल किंवा थर्ड पार्टी प्रोडक्टचा शाल बी प्रेफर. तर ह्या हिशोबाने यापैकी जर तुमचं एखादं वर्क नेचर असेल तर तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असावा. तुम्ही असिस्टंट मॅनेजरसाठी फॉर्म भरू शकता. असिस्टंट मॅनेजरसाठी मग तुम्हाला असिस्टंट मॅनेजरचा फॉर्म भरायचा आहे. पुन्हा एज लिमिट 21 ते 30 आहे. म्हणजे 2 मार्च 1996च्या अगोदरचा जन्म नसावा. 1 मार्च 2005च्या नंतरचा जन्म नसावा. या दोघांमध्ये तुमचा जन्म झालेला असावा. पुन्हा SC ST साठी याच्यामध्ये 5 वर्ष ऍड करा. ओबीसी साठी याच्यामध्ये 3 वर्ष ऍड करा. एक सर्व्हिसमॅन साठी याच्यामध्ये 5 वर्ष ऍड करा आणि त्याच्यानंतर डिसेबिलिटी साठी याच्यामध्ये 10 वर्ष ऍड करा. तर तुम्हाला तेवढा एजचा जो काही आहे तुम्हाला एज लिमिट, तर ह्या हिशोबाने ती एज लिमिट असेल. त्याच्यानंतर आपण पुन्हा फीज पण सेम आहे. उद्यापासून म्हणजे 8 मार्च पासून तुमची फॉर्म फिलिंग चालू होणार आहे. एकंदरीत 19 मार्च पर्यंत असिस्टंट मॅनेजरची पण फॉर्म फिलिंग असणार आहे. SC ST PWD साठी ₹250 आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी ₹1050 सेम आहे. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे इथे पण. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो. सर सेम जसा JM ची एक्झाम आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची, तशीच असिस्टंट मॅनेजरची पण एक्झाम आहे. एक्झाम डेट इथं चुकून 8 जून झाली असं ना, इकडं पण एक्झाम डेट चुकून 8 जून झालेली असेल इथं, तर एक्झाम डेट चेंज करून घ्या. एक्झाम डेट 8 जून नाहीये. एक्झाम डेट ही 8 जून नाहीये. एक्झाम डेट ही तुमची 12 एप्रिल आहे. एक्झाम डेट ही 12 एप्रिल 2026 आहे. 12 एप्रिल 2026 ही एक्झाम डेट असणार आहे. 12 एप्रिल 2026 ला एक्झाम असणार आहे. 12 एप्रिल 2026 ला. आणि याची पण जी एक्झाम डेट आहे, याची पण एक्झाम डेट ही 12 एप्रिल 2026 ला असेल. याची पण एक्झाम डेट ही 12 एप्रिल 2026 ला असेल. 12 एप्रिल 2026 ला ही एक्झाम डेट असेल याची पण. आणि सेम त्याच हिशोबाने सिंगल एक्झाम होईल. सोबत सोबत जर आपण इकडे पाहिलं पेनल्टी फॉर रॉंग अँसर, तर रॉंग अँसरला पेनल्टी इथं पण असणार आहे. त्याच्यानंतर सेक्शनल कट ऑफ, इथं पण तुम्हाला सेक्शनल कट ऑफ त्या केसमध्ये मेन्शन केलेलं आहे. सेक्शनल कट ऑफ असेल. सेम सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू असेल. इंटरव्ह्यूला 25% वेटेज, एक्झामला 75% वेटेज. जसं जॅमचं आहे तसंच ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचं असेल. जसं जॅमचं आहे तसंच ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचं असेल. तर अशा हिशोबाने ह्या दोन्ही वॅकन्सीज ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरची वॅकन्सी IDBI ने काढलेली आहे. एक चांगली अपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांसाठी आहे. तर हा फॉर्म भरून लगेचच्या लगेच आपण एक्झामसाठी इलिजिबल होऊ शकतो. पुढच्या महिन्यात म्हणजे लगेचच इमिडिएट 12 एप्रिलला ही एक्झाम होणं अपेक्षित आहे. तर चालेल, भेटूया अशाच नवनवीन नोटिफिकेशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.